कधी तर माझे कधी येते मी आली कधी वा 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 आपल्याला कुठे जायचं आहे? पाणीपुरी खायला जायचं आपल्याला. वा वा. नमस्कार मित्रांनो, तर कशा मजेत ना. स्वागत आहे सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज वेगळ्या ठिकाणी आलेलं आहे आपण. आणि आपल्या व्हिडिओमध्ये पण बरेच जण वेगळे दिसत आहे जे की बा नेहमी नसतात. आणि आपले व्हिडिओमध्ये जे आहेत सोनू भाऊ, नमस्कार. खूप छान वाटलं जरा विजू भाऊला खूप दिवसानंतर भेटलोय. जवळपास मला वाटतं 3 ते 4 महिने झाले असतील आमची भेट नाही. आणि पुणे पण त्यांना खूप आवडलंय. काही आल्याबरोबर म्हणत होते यार खरंच तुम्ही एक चांगला निर्णय घेतलाय की जालन्यामधनं इकडं आलात आणि सगळं काही तर व्यवस्थित चालू आहे. आला त्याच्यानंतर मी तर झोपेतून उठलोय आणि जिमला त्याला लगेच घेऊन गेलोय. जिम पण कशी आहे? जिम मस्त आहे, भारी. कारण अशी जिम बघितली नाही ॲट ए टाइम का 300 ते 400 लोक एका जिम मध्ये. आणि तेही लेडीज जेंट्स कुठलाही डिफरन्स नसता. सर्व जिम जे आहे सोबत चालू होतं आणि बघतच राहिलो फक्त सर. हो, बघतच राहिलो. नाश्ता वगैरे सगळं आम्ही तिकडच केलाय. आल्याच्या नंतर आता जेवण वगैरे झाले आणि म्हटलं आता इकडे आपलं मैदान पण दाखवलंय. त्याला म्हटलं थोडं ये इकडे आपण क्रिकेट पण खेळू. नेहमी खेळतो तुम्ही तर स्टोरी वगैरे बघतायत. आणि आपलं स्टुडिओ महत्वाचं आहे. हो, स्टुडिओला पण आलो भेट द्यायला. स्टुडिओला भेट द्यायची राहिली होती. व्हिडिओ पण तो आता आपले पॉडकास्टचे जे व्हिडिओ आहे तिकडनं बघत होता. तर इकडे आला तर खूप छान बनवला. त्यांनी बघितलंय आणि त्यालाही आवडलंय. तर मस्त आहे, बघू शकतो. वातावरण एवढं भारी आहे की असं बघा, असं जसं कोण म्हणून आपण जसं चिखलदरा लोणावळा अशा ठिकाणी आल्यासारखं झालेलं आहे. आणि आपल्या व्हिडिओ मध्ये मी तर म्हणतो तुम्ही इकडे राहिला, निरंजन भाऊ पण आलेले आपल्या तुम्ही पण व्हिडिओ इकडे जा राहिला आता लवकर. जे की त्यांचं पण स्पेशल चॅनल आहे. चॅनलचं नाव सांगा तुमचं. श्रुती निरंजन लुंगे. हा, असं चॅनल आहे जे की नेहमी कंटिन्यू व्हिडिओ येत राहतात. आणि मस्त तुम्ही आहे आता तसं लवकर इकडे राहिला, शिफ्ट व्हा तुम्ही पण मस्त. कारण की वातावरण छान आहे इकडं. खूप छान. आणि बिझनेस सगळं एक नंबर. इथं जॉब पण लागेल तुम्हाला चांगला असा मस्तपैकी. आता मी पण जॉबवर चाललोय. मी आता भेटलो असतो तुम्हाला, थांबलो असतो, पण आता मला जाणं गरजेचं आहे. खूप छान. आणि आता पाऊस पण येतो. आता बघूया, येतो मी तसं लवकर तुम्हाला भेटायला. हो चालेल. हिंदू आपण पुन्हा जरा फिरायचं आहे आणि तुम्हाला भेटणार नाही असं थोडं एक आहे. असं आहे. आणि आपले मेन मेंबर आहेत इकडं. वा वा वा, किती मस्त स्टुडिओ आहे. बाप, स्टुडिओची ऑनर. स्टुडिओ तुला एकदम भारी, असं आहे सगळं. आणि खूपच भारी आहे. तुलाही द्यायचं एक पॉडकास्ट. विजयचाही पॉडकास्ट घेणार आहे आम्ही. विजय आणि मिसेस विजय वराडे सर. आणि आई पण असणार आहे सोबत. हो, तिघांचा घेऊया. तिघा. स्टुडिओची रूम छान वाटत आहे, मस्त आहे. आणि इकडे किचन रूम पण वगैरे आहे. सर्व तयारीचं जेमतेम. इथंच चहा पाणी नाश्ता करायचा झालेला नाही आहे. हेच समजत आहे आपल्याला की आणखी पण झोपलेल्या दोघीजणी आणि थोडंसं आराम वगैरे कमी झाला असेल. तसंही प्रवासात थोडासा फरक पडते झोपीवर, कारण मोकळं झोपत नाही माणूस. आईला पण असं वाटतं झोप वगैरे आली थोडीसं. मग निघायचं का? चला निघायचं, पटकन तयारी करा फटाफट, जाऊ आपण लगेच. खरंच इकडे पावसाचं वातावरण आहे. छानपैकी पाऊस वगैरे पडत आहे. इकडे आई पण आहे. काय काही आहे का नाही तयारी तुमचं? काही का नुसतं आराम करायचं काही आज? शॉपिंग करायचं आहे. शॉपिंग करायचं आहे म्हणते. बघ कोण आहे परी, कोण आहे, कोण आली तुझ्या घरी? मामी आहे का? साडी आणली. साडी काल केलं का? तुझ्या मम्मीने ठेवलं असेल. राहू दे, उचलत नाही तुला. राहू दे, मम्मी मारेल तुझी. तिला माहिती आहे साडीवर लक्ष जास्त असते. तू साडी नेसते आता? हो का? भूर जायचंय, भूर जायचं, भूर. ते दिसणारच आपल्या व्हिडिओ मध्ये कुठे जायचं नक्की. तर मेकअप करून वा 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 वा.
आपल्याला कुठे जायचं आपण? पाणीपुरी खायला जायचं आपल्याला. वा, makeup वा. लावणार का आपण? Makeup तर लावून जाऊ ना. पाणीपुरी खायला. मग आता काय करशील? नाही जाणार. नाही जाणार आहे ना? हो. तुला तर रात्री makeup- आणि मेकअप साठी कोणतं घेतलेलं तू? तुला म्हणजे मी फोन लागतो तुला. जाते का मग? हो. Necklace का? तुला आहे ना वेगळी माळ आहे तिला नेकलेस आहे. तुझा नेकलेस आहे ना? मम्मीला म्हण. तिला स्पेशल मेकअपचं सामान आहे. आणि राणी दीदी चालली तिकडे आपली. तुम्ही आमच्या व्हिडिओ मध्ये आले नाही दादा? आता आले ना? आणि 3 दिवस झालेले आहे. आजचा 3रा दिवस आहे ना? डोळ्याचं कसं आहे? बरं झाला. पण काय झालं होतं असं डोळ्याला? फटका लागला. काम करताना फटका लागला. खूप असते बाद आम्ही शेतातले काम केलेलं आहे. बऱ्याच वेळा नेहमीच तसं असते, पण कधी काय लागेल काय सांगतात. आणि रुद्र पण आहे इकडं. नमस्कार. नमस्कार करे. आज म्हणून वा वा छान दिसत आहे. मस्त एकदम क्यूट. सू करते काय दीदी आमची? केली का? अरे बा, रितिकानं आईच्या अंगावर केली सू. उलटी केली का सू केली? वा 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 मस्त. इकडे बघ. आमचा व्हिडिओ घ्यायचा वा वा मस्त केली. हो. उलटी करताय कधी सू पण करताय. आणि इकडे तयारी संपलेली नाही आहे, चालूच आहे. हो बघ येते तुला. मस्त भारी दिसणार हा. मस्त छान छान छान. वाव. नमस्कार मित्रांनो. तर आम्ही इथं आलेलो आता कात्रज तलाव. आणि इथं गार्डन आहे मस्तपैकी छानपैकी. आणि सर्वजण आलेले आहे. राधिका तर पहिल्यांदा आलेलं, मी पण पहिल्यांदाच आलेलो आहे. पण इथं डबल आलेलं आहे फक्त कोमल ताई. तुम्ही याच्या आधी आलेले आहे ना? 2दा आलेलं आहे. आणि पुण्याचे रहिवासी झालेले आहेत ते आता. त्याला माहिती आहे. हो. पुणेरी राहिले तर पुणेरी. तुम्ही कधी आलेले इकडं? मला 2 दिवस झाले. आता 2 दिवस आहे अजून. आणि इथं या ठिकाणी पहिल्यांदा चालले बाबा. पहिल्यांदाच आले ना? असं आहे. हो सर्व काही आहे. आणि पहिल्यांदाच जास्त आहेत आलेलं. आम्ही 3 जण पहिल्यांदाच आलेले असं आहे सर्व. आणि तिघही आपण 4 जण आहे ना. हो 3 पहिल्यांदा आलेले आहे, पण ते दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा गेले आहेत. चलायचं आता काय काय आणखी तर. हो नो परी दीदी पण आलेली. परी इकडे चालली होती, रिटर्न फिरली होती ती. आणि त्याच्यानंतर थोडंसं म्हटलं काहीतरी खाव, त्याच्या हिशोबानं आलतो इकडं. कुठला आहे? कात्रज कट्टा असं हॉटेल आहे. आणि सर्व इकडं बघा आईस्क्रीम वगैरे आहे. आणि सर्वांनी बरंच घेतलेलं आहे. पुन्हा शेवपुरी घेतली, भेळपुरी घेतली, 5-6 आयटम घेतले. आईस्क्रीम, त्यानंतर बरंचसं झालं. पाणीपुरी खूप सारं आहे. आणि इकडं मनीषामध्ये जमलं का? पोट भरलं का? हो पोट भरलं सगळं एवढा खाल्लेला आहे. आणि परी दिदी पण आहे इकडे आईस्क्रीम. छान आहे का? चला खान चालू आहेत का इकडं? अरे बाकीच्याला बोलवा काही खायला. ठीक आहे. ऑलरेडी काही जण बाहेर खाल्लेलं पाहिलं असेल आपण. फक्त आई राहिली होती आणि बाकीचे राहिले होते. त्याच्यामुळे घरी आणली होती आजीसाठी. पण आजीला काही जमत नाही. आजी काही खात नाही म्हणते. मामी राहिले होते, आई राहिली होती, त्याच्यामुळे घरी आणली होती. खाल्ला का आजीनं पण? ठीक आहे असं आहे. पण पाणीपुरी ठीक आहे. बरं झालं आधी घेतलेली होती आपण. काय पाणीपुरीच्या आधी लागली तुम्ही हिंडत बसले पुरं पुन्हा. काय झालं विचार ना तिला. काय झालं? काय झालं? रडती आता. पुणे पाहिलं.
काय झालं लढाचं काय आहे? आपण काय असं दुसऱ्या देशात नव्हतं गेलं आज. पुण्याच्या बाहेर नेऊन टाकला झालं काय? बरं तुम्ही कधी आले? नाही जेव्हा आपण तिथं आमच्या मागच आम्ही पाचच माग बी पाणीपुरी खाल्ली, शेवपुरी खाल्ली, भेळपुरी खाल्ली, सर्व खाणं झालं आपलं लगेच. आमच्या माग यायला काय झालं तुला तरी आम्ही जायच्या वक्ती म्हणलं बरं आणि आम्हाला यायला बघ किती 9:30 वाजत आलेले इकडं. तुळशीबाई मग गोमाला कोणासोबत गेले तुळशी बागेत जाण्यासाठी गेलो त्याला आम्ही बाप्पा तिकडे जाऊ बी नाही. आणि आम्ही कुठे गेलो माहिती का? एकदम असं पुण्याच्या बाहेर. तर मित्रांनो इकडे 9:30 झालेले आहेत आम्हाला यायला. आणि का झालं अचानक खूप आम्ही इकडून निघलो इकडून गेले तर आम्ही तुम्हाला पाहिले बाप्पा आम्ही तिथं मैत्रिणी गेलो तिथं तुम्ही काय नव्हते. मग असं इकडं फाकलो तर तुम्ही ती गाडी दिसत बघायची मी तुम्हाला आवाज बी दिला तुम्ही बोललेच नाही. मला रामदास मध्ये जाऊ दे तुळशीबागेत जात होतो शॉपिंग करायला. तुळशीबाग जवळ आहे काय बाई लांब आहे. मग आमच्या सारखाच असं लाग नाही नवरा माणसं लाग नाही इथं जायच्या ऑफिसात 3 मी गोमाला पाहिलं तरी सांगितलं पण हाय का आले का आले पण येते बाबा त्याचा आरामच का जायच्या वक्ती नेलं नाही नका म्हणून याच्यात याद बोलले कोण काय करणार आहे. बरं फोन लावा कोणाला काही समजायला पाहिजे की नाही तुला समजायला पाहिजे ना. फोन लावले होते ना रेंजेस होती तिथे टेकड्याच पूर्ण तिथे काही रेंज नाही. त्याकडे जागे जर तिकडे रस्ता फापाला मग रस्ता चेंज करा पुढे जात बस अरे पण ती किती घाबरली, एवढं घाबरं लागते का? आपण दुसऱ्या नवीन इकडे शाळा नव्हतो झाला ना. घाबरता माणूस तुला काय धामधक्कड बाजी झाली का परिवार आपण कुठं होतं चला बा खूप लांब गेलो असतं. कधी येतं माझे कधी येते मी आली कधी का झालं होतं नेमके? रेल्वे स्टेशनवरती एक पाहिलं दुसऱ्या स्टेशनवरती तिसरा आला आमच्यापाशी त्याच्यामध्ये ते झालं घंटाभर आम्हाला बस स्टँड थांबणं पडले रस्ते आलते. जेव्हा घरी आलो तेव्हा आम्ही शांततेत बसले की पोहोचलो आपण म्हणलं साईज आपण साठ कर गाडी चला वापस. आणि बाबा विचारलं की मला रस्ता माहित नाही आता आपण तिथे आलो आणि आता रेंज नाही तिथं. अरे एवढं नसते घाबरत, त्याचं काय नॉर्मल विषय आहे. मला किती पण इकडं असं वाटलं की बा अननोन ठिकाणी होतं ना. तरी टेन्शन येतं रे भाऊ येतं का टेन्शन. आता सकाळी काहीही माहिती नव्हतं पण ऑनलाईन लोकेशनमुळं ओम भाऊनं ओला ॲटो पाठवलं, तिला कसं सहज होती. व्हिडिओ करून चालू आहे. आणि काय तुझं काय नेमके गोळी घ्यायचं काम पडलं, एवढं काय टेन्शन घ्यायला लागते काय? अरे ते सगळेजण म्हणे ते आलेच नाही म्हणजे तुला कुठं गेले म्हणजे मग टेन्शन नाही. एवढं टेन्शन नसते की यात चालत्या गोष्टी आहे. आता यायला 3 तास लागले म्हणतात त्या दिवशी पुण्यामध्ये आल्याच्या नंतर. आपण तरी 2-3 तासच फिरलो थोडंसं. दादा सकाळी आपण किती लांब आलो कुठं उतरून गेला आपल्याला किती दूर आलो त्या बरं. असं मित्रांनो आज खरंच शेवटी इकडं गोंधळ उडाला होता घरी किंवा नेमके कुठं गेले कुठं नाही. फोनावर फोन चालू होती पण ॲक्च्युअली फोनही नव्हते लागत, नेमके लोकेशन पण नाही, नेमकं काय झालं काय नाही. आणि आईला तर इकडं अचानक गोळी घ्यायचं काम पडलं होतं डोकं सुचल्यामुळं. बाकीचे पण सर्वजण गोंधळलेले होते. मग आता कसं वाटलं तुम्हाला पुण्याचं? आई तर जे आहे आज आलीच नाही सोबत बाहेर, पण तुला पुण्यामध्ये येऊन कसं वाटलं आज? आणि इकडं मोकळं वातावरण आणि आजच्या वातावरणात काय आहे? वातावरण छान आहे. वातावरण छान आहे आपल्या खेड्यातल्या वातावरणापेक्षा. हा खेड्यामधले आणि शहरामध्ये फरकच पडतो बराच. का फरक वाटला? वातावरणामध्ये बोलण्यामध्ये बदल पडतो. इकडे किती आहे येतं तर हे रूम जे आहे हे इकडे बाहेर आहे गावाच्या एकदम पुण्याच्या साईडला तिकडं. आणि जर घर तर पाहिलंच आपण, घर पण कसं आवडलं? असं आहे सर्व. भेटी झाली तर इकडे आले तर आज खूप मस्त वाटलं असेल, आनंद झाला असेल. ॲक्च्युली आता उद्याची तयारी जायची आपली, कुठेतरी बाहेर जायचं आहे, त्याची तयारी पण चालू आहे इकडं करावं लागणार आहे. पाणीपुरीचं पाणी पिलं का तुम्ही?
होऊ शकते. आहे सर्व. आंबट होतं. नाही, आंबट पण नाही. पाहिजे. कसं होतं पाणीपुरी आंबट होतं. हा? मस्त होतं पण. खटायची, हा. तर चला मित्रांनो, हा व्हिडिओ आपण आता इथंच संपूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.